कारण ऊर्जेची ही समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत जाईल. आपण काय सांगाल याविषयी? तुम्ही जसं म्हणालात की सोलर पॅनलची आजची किंमत आणि त्यातनं मिळणारी ऊर्जा ह्याचं गणित कुठे गणितात येतं का असं आपण सरळ व्यावहारिक भाषेमध्ये. मुळात मॅन्युफॅक्चरिंगच कमी आहे, वापरणारे कमी आहेत, त्याच्यामुळे किंमत जास्त आहे. जेवढा त्याचा वापर वाढत जाईल तशी किंमत, जसं आपण मोबाईल सुरुवातीला अगदी साधा मोबाईल सुद्धा 7 आणि 8 हजार रुपयाला होता, जो आज 600 रुपयात मिळायला लागला. बरोबर, यूज तोच आहे, क्वांटिटी वाढली त्यामुळे किंमत कमी झालेली. तोच भाग ह्याच्याही बाबतीत आहे की जेवढं मॅन्युफॅक्चरिंग वाढेल तेवढी किंमत कमी होणार आहे त्या गोष्टीची. त्यामुळे हळूहळू, पण ही गोष्ट हळूहळू होणार आहे. आता आपण एक गणित बघूया की एका वेळेला सूर्यप्रकाश ज्यावेळेला पृथ्वीवरती पोहोचतो तर 1 स्क्वेअर मीटर एवढ्या भागावरती जो सूर्यप्रकाश जर पडला, पूर्ण प्रकाश आहे, ढग नाहीत अशाला, तर 1 स्क्वेअर मीटरमध्ये 120 वॅट पर सेकंड एवढी ऊर्जा निर्मिती होऊ शकते. म्हणजे 1 सेकंदामध्ये जेवढा प्रकाश सूर्याकडून किंवा जेवढी ऊर्जा सूर्याकडून येते ती सगळी आपण युटिलाइज केली ना, तर जगातल्या प्रत्येक माणसाच्या हातात एक बल्ब दिला तर तो त्याच्या आयुष्यभर चालू राहील. एवढी ऊर्जा आपल्याला दर सेकंदाला सूर्याकडून येते. पण ते सगळं आपल्याला वापर करण्यासाठी लागणारं जे काही टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप होणं, मास प्रोडक्शन, प्रत्येकाने हा विचार करणं की मी हे वापरायला लागेल. जर मी आज विचार केला की मी 15,000 रुपयाला मला पॅनल मिळतंय तर मी कशाला घेऊ, तर ते कधीच होणार नाही. पण असं 10 जणांनी विचार केला तर 15,000ची किंमत 14,000, 100 केलं तर ते कमी कमी होत जाईल. त्यामुळे जेवढा जास्त वापरेल तर ही किंमत कमी होईल आणि एक दिवस असेल की मग ती सगळ्यात स्वस्त एनर्जी असेल आपल्याला वापरायला. नक्कीच. पण हे भविष्यातलं चित्र झालं. सध्या वर्तमानात मला वाटतं महाराष्ट्रातल्या काही शाळा किंवा काही संस्था असे उपक्रम करतात की ज्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर वीज बचत होऊ शकते. त्याविषयी थोडं सांगा. आपण ऊर्जा याच्याकडे आला ना तर आपल्याकडे सगळ्यात मोठी ऊर्जा आहे विद्यार्थी आपले. त्यांच्याकडे असलेली एनर्जी ही खूप जास्त असते आणि त्याचं चॅनलायझेशन किंवा आपण योग्य वापर करत नाही. मी एक उदाहरण देतो. आता व्हॉट्सअपवरती पण बऱ्याच ठिकाणी फिरते. सातारा जिल्ह्यामध्ये गुरुकुल नावाची एक शाळा आहे, तिथे चोरगे नावाचे सर आहेत. त्यांनी उपक्रम केला होता की प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी कॉम्पिटिशन्स घेतल्या काही की वीज बचत करायची आहे आणि सुरुवात शाळेपासून केली आणि ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरापर्यंत, की प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1 युनिट वाचवलं जर का रोजच्या वापरातलं तर 1400 विद्यार्थी दिवसाला 1400 युनिट वाचवू शकतात. 6 रुपये आपण जर का एका युनिटचं बिल धरलं तर तुम्हीच विचार करा एका दिवसाचे किती पैसे वाचले, असे महिन्याचे किती वाचले. आणि त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांनीच पण केला होता की मी रोज घरामध्ये अनावश्यक जे काही बल्ब वापरले जातात, लाईट वापरला तो वापरणार नाही. दिवसा मला खिडक्या बंद करायच्या आणि लाईट लावून बसायचं. हे न करता खिडक्या उघड्या ठेवला, सूर्यप्रकाश आहे एवढा, आपल्याकडे 8 महिने भारतामध्ये सूर्यप्रकाश असतो. सो पंखे अनावश्यक, प्रत्येक जण वेगवेगळ्या खोलीत बसलाय आणि 3-3 पंखे चालू आहेत, तर हा अनावश्यक वापर आहे विजेचा. मोबाईल चार्जिंगला लावून ठेवलेला नसतो पण चार्जर ऑन असतो, हा वेस्टेज आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर आपण प्रत्येकाने ठरवलं नाही की मी ही गोष्ट टाळीन, मी रोज एक अनावश्यक बल्ब बंद करीन वापरायचा, एक दिवा बंद करीन, तरी खूप फरक पडू शकतो. आणि हे काम तुम्ही विद्यार्थी जास्त चांगलं करू शकता. कारण तुम्ही तुमच्यापासून सुरुवात केलीत की आपोआपच मोठ्यांना तुम्ही म्हणू शकता की माझ्या घराचं बिल कमी होणं आवश्यक. ह्या तऱ्हेने उपक्रम सुरू होतात. शाळांनी विचार करू शकतात की नॅचरल लाईट कंडिशनिंग कसं करतायत. सोलापूरच्या शाळांमध्ये काही हा उपक्रम केलेला आहे की इको फ्रेंडली स्कूल बांधताना मुळातच हवा आणि प्रकाश भरपूर येईल अशी बांधकामं केलेली आहेत. त्यामुळे दिवसभरात त्या शाळेमध्ये लाईटच लावावं लागत नाही. बरोबर. पूर्ण दिवस जर तुम्हाला एकही बल्ब लावावा लागला नाही तर तुमची कितीतरी बचत होते ना. आणि रात्रीच्या वेळेला आपण 6 तास तर झोपतोच, त्याला ऑटोमॅटिकली लाईट बंद असतो. म्हणजे फक्त संध्याकाळचा वेळ आपल्याला उजेड किंवा ऊर्जा लागणार आहे, आपोआप आपला वापर कमी होणार आहे. नॅचरल जर का आपण हवा खेळती ठेवली तर आपल्याला पंख्यांची गरज भासत नाही. आणि हे सगळे प्रयोग तुम्ही तुमच्या विज्ञानात शिकताय. आता प्रत्येक मुलं शिकताय, हे फक्त तुम्हाला आचरणात आणायचं. वर्गाच्या खिडक्या बंद करायच्या आणि त्याच्यावर बोर्ड लावून ठेवायचे तुम्ही प्रोजेक्टचे, त्याच्याऐवजी तो प्रोजेक्ट आहे खिडक्या उघड्या ठेवा वर्गाच्या. बरोबर. तर हे सगळं तुम्ही नक्कीच एक वेगळा विचार आहे. मला आमच्या लहानपणी ती पिगी बँक यायची त्याची आठवण झाली की त्यात 1-1 रुपया साठवून आम्हाला आजी आजोबा शिकवायचे की बचतीचं महत्व काय असतं. तसं आता 1-1 दिवा बंद करून ऊर्जा बचतीचं महत्व काय आहे आणि त्याचा संस्कार या पिढीवरती घडणं खूप गरजेचं आहे. ते अनेक प्रकारे करता येऊ शकतं. मुलांच्या मनात जे प्रश्न आहेत, जे कुतूहल आहे, त्याला आपण प्रथम संधी देऊया. तुला काय विचारायचं? पण जेव्हा लाईटचं ते बटन असतं ते ऑन ठेवतो आणि त्यामुळे ती जी लाईट असते ती वाया जात असते, ते जर आपोआप थांबण्यासाठी आपण काय करू शकतो का? त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक महागडा सेन्सर आपण वापरू शकतो की जर कोणीच त्या खोलीत नसेल तर तेव्हा तो आपोआप दिवा बंद होईल. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपी आहे की आपणच सवय लावून तो दिवा बंद केला पाहिजे.
आपण असं म्हणतो की वनस्पतींना म्हणजे वाढीसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. तर मग वनस्पतींपासून जो म्हणजे पालापाचोळा खत तयार झालेलं असतं, तर मग त्यापासून आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो का? पालापाचोळा ह्याला आपण कचरा म्हणतो, पण तो कचरा बनण्यापूर्वी जो तो वेगळा करू शकलो तो आणि जो तो कुजवला, तर त्याच्यानंतर आपण त्याच्यातनं बायोगॅसची निर्मिती करू शकतो आणि त्याच्यावर आपण त्याचा इंधन म्हणून वापर करू शकतो, त्याच्यावर आपण वीज निर्मिती करू शकतो, सर्व प्रकारे वापरू शकतो. बरेचसे प्रश्न सरांना मुलांनी विचारले, सरांनी उत्तरही दिली, परंतु जे प्रश्न होते ते इलेक्ट्रिकल वरनाच जास्त होते. पेट्रोल किंवा डिझेल किंवा कोळसा याच्यावर प्रश्नच झाले नाहीत. बरोबर. असं वाटतंय की ह्या प्रकाराला आपण बाजूला ठेवलेले आहे की काय, आणि फक्त इलेक्ट्रिकलवरच आपण पुढे जाऊ की काय? नक्कीच मला वाटतं तुमचं ऑब्झर्वेशन अगदी खरं आहे की आतापर्यंत आपण फक्त इलेक्ट्रिसिटीच्याच अवतीभोवती बोलतो आहोत. खनिज तेलाविषयी कुणीच आपण प्रश्न नाही विचारलेला. तर सर काय सांगाल याच्या वापराविषयी? पूर्ण देशात जेवढी जर 100% जर ऊर्जा वापरली जाते सर्व प्रकारची, त्यातल्या जवळजवळ 50% ही ऊर्जा आपण औद्योगिक क्षेत्रात वापरतो. ट्रान्सपोर्ट किंवा वाहतुकीसाठी जवळजवळ 22% ऊर्जा वापरली जाते, पण त्या मानाने आपल्या शेतीसाठी फक्त 5% ऊर्जा वापरली जाते आणि 10% म्हणजे शेतीच्या दुप्पट ही आपल्या घरांमध्ये वापरली जाते. बर. आणि हा ऊर्जेचा वापर घरगुती वाढणारच आहे. आणि या सर्व क्षेत्रांमध्ये आपण जेव्हा म्हणतो की आत्ता साधारण आपलं 2000 मेगावॉटच्या आसपास ऊर्जेची गरज आहे किंवा जनरेशन आहे, ते 2030 म्हणजे पुढच्या 15 वर्षात चौपट वाढणार आहे, 8000 मेगावॉट पर्यंत होणार आहे. तर एवढी ऊर्जेची जी गरज आहे त्याच्यात दोन्ही प्रकारची, जसं सर म्हणाले की आपल्याला औष्णिक ऊर्जा पण लागणार आहे, ॲज वेल एज त्याच्याऐवजी आपल्याला विद्युत ऊर्जा पण लागणार आहे. विद्युत ऊर्जेचे प्रश्न विद्यार्थी जास्त विचारतात कारण की त्यांचा जास्तीत जास्त संबंध त्याच्याशी परिचयाचा भाग आहे. हा सर, माझा प्रश्न आहे तो CNG गॅसशी संबंधित आहे. अलीकडे वाहनांमध्ये अनऑथराइज किंवा ऑथराइजरित्या बाहेरून काही एजन्सी CNG फिट करतात, काही कंपनीच CNG फिट केलेली वाहनं विकते. सरांना, मला देशपांडे सरांना स्पेशली विचारायचं आहे की CNGचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तो योग्य आहे की अयोग्य आहे? जर CNG आपल्याला स्वस्तात उपलब्ध असेल तर तो नक्की वापरावा. कारण की CNG मध्ये किंवा कुठल्याही गॅसमध्ये हायड्रोजनचं प्रमाण हे जास्त असतं आणि हायड्रोजन जेव्हा ऑक्सिजनच्या संयोगाने जाळला जाईल तेव्हा पाण्याची वाफ हे त्याच्यातनं उत्सर्जित होते, आणि त्याच्यातनं जे उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणजे हायड्रोजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यातनं जे ग्रीनहाऊस गॅसेस किंवा CO2 किंवा SO2, NOx हे जे गॅसेस जे निघतात, जे ग्रीनहाऊस गॅसेस म्हणतो, त्याचं प्रमाण CNG मध्ये कमी असतं. त्यामुळे तो बाकीच्या इंधनापेक्षा जास्त पर्यावरण स्नेही असं आपण म्हणू शकतो. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याचा वापर करणं चांगलं आहे. इनफॅक्ट गेले कित्येक वर्ष आपल्या रिफायनरी ही गॅस वाहून नेण्याची पद्धत नसल्यामुळे फ्लेअर करत होते, वातावरणात फक्त जाळत होत्या. त्याच्याऐवजी आता आपण त्याचा वापर करतोय, हा चांगला बदल आहे. बरोबर. मग या बदलाचं स्वागतच करायला हवं आपण. हो सर, आपण जे घरात गिझर वापरतो ते जास्त वीज खातात, तर त्याच्यावरती आपण काय अल्टरनेटिव्ह करू शकतो का? थंड पाण्याने आंघोळ करणं हा पर्याय असू शकत नाही, पण गरम पाणी वापरण्यासाठी जर जागा असेल इमारतीच्या गच्चीवर तर सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. किंवा एक तुम्हाला दृश्य दाखवतो. तर ही जे उपकरणं आहेत याला हीट पंप म्हणतात, आणि जो वरचा एक काळा छोटासा डब्बा दिसतोय तो तुम्ही तुमच्या घरच्या एअर कंडिशनरला जर जोडला तर आणि जर त्याला पाण्याचं कनेक्शन दिलं ते साधारण तुम्हाला 45 डिग्रीचं पाणी एका टनाच्या AC मधनं तासाला 25 लिटर मिळू शकतं. सो जी तुम्ही ऊर्जा AC मध्ये कूलिंग करण्यासाठी घरात वापरता तेव्हा बाहेरचा पंखा जो असतो तो त्याच्या जवळजवळ 30% जास्त ऊर्जा उष्णता बाहेर फेकत असतो. ती जर आपण ह्याच्यात कॅप्चर करू शकलो तर ह्याच्याने तुम्हाला गिझर वापर तुमचा बंद होऊ शकतो. किंवा मोठ्या प्रकारासाठी आता हे जे मोठे 2 युनिट बघताय तुम्ही, ही साधारणतः तुम्हाला तासाला 10,000 लिटर गरम पाणी देऊ शकतात आणि जवळजवळ तासाला तुम्हाला 5 टना इतकं कूलिंग देऊ शकतात. तर अशा याला हीट पंप्स म्हणतात किंवा सुपर हीटर म्हणतात. ही अशा प्रकारची गोष्टी तुम्हाला मोठ्या हॉटेल्स किंवा हॉस्पिटलमध्ये वापरली जातात की जिथे थंड पाणी आणि गरम पाणी या दोघांची गरज असते. मुंबईसारख्या
शहरात जागेची कमतरता असताना तर मग आपण सोलार पॅनल्स कसं काय वापरू शकतो, कशा प्रकारे वापरू शकतो? गच्चीवर लावू शकतो आपापल्या, आणि जर नसेल तर मोकळी जागा जर बिल्डिंगच्या आसपास असेल तिथे लावू शकतो. आणि त्याचा वापर कुठल्या गोष्टीसाठी करणार हे महत्वाचं आहे. फक्त सोलार पॅनेल लावून ऊर्जा निर्मिती करणं हे नाही, त्याच्यापेक्षा आपण जर ती बचत करू शकलो तर त्याचा जास्त फायदा आहे. बरोबर. चांगल्या सवयी ह्याच्यात फार महत्वाच्या आहेत की जर आपण वाचवायची सवय लागली, जसं मगाशी यांनी सांगितलं की तुम्ही जेवढे पैसे बचत कराल तेवढे ते पैसे वाचतात, म्हणजे तुम्ही तेवढे पैसे निर्माण करताय. तशी तुम्हाला ऊर्जा बचतीची सवय लागली पाहिजे. AC मध्ये आणि फ्रीजमध्ये जे स्टार्स असतात ते खरोखरच वीज वाचवतात का? त्याच्यामुळे लाईट बिलवरती आपला काही परिणाम होतो का? हो, नक्की होतो. कारण की वापरले पाहिजेत की नाही? वापरले पाहिजे जेवढे जास्त. तुमचा जो AC असतो पण अनेकदा आम्हाला असं दिसतं की त्यावेळेस जितके स्टार जास्त तितकी किंमतही जास्त असते. हो, कारण की त्याच्यामध्ये तेवढी एनर्जी एफिशियन्सी निर्माण होण्यासाठी तुम्हाला त्याच्यात जास्त तांबं वापरलेलं असतं, त्याचं इन्सुलेशन चांगल्या क्वालिटीचं असतं, त्याचा जो AC मध्ये फॅन जो असतो तो त्याचा थ्रो जास्त असतो, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे तुमची खोली थंड होऊ शकते. पुन्हा गुंतवणूक या दृष्टीने त्या किमतीकडे पाहिलं पाहिजे. जर तुमचा त्याचा जर रेग्युलर वापर असेल, AC जर समजा तुम्ही महिन्यातनं काही दिवस वापरणार असाल किंवा वर्षातनं 2 किंवा 3 महिने वापरणार असाल तर तुम्हाला 5 ताऱ्यांचा AC घ्यायची गरज नाही, तुम्ही 3 किंवा 4 ताऱ्यांचा घेऊ शकता. पण फ्रीज अशी गोष्ट आहे की एकदा तुम्ही ऑन केलात की तो जोपर्यंत वीज जात नाही किंवा बंद पडत नाही तोपर्यंत तो कायम चालू असतो. तर अशा वेळेला रेफ्रिजरेटर घरातला नक्की 5 तारांकित घ्यावा. कोसळणाऱ्या विजेपासून आपण वीज निर्मिती करू शकतो का? विजांचा कडकडाट जो पावसाळ्यात आपण अनुभवतो त्याच्यातून वीज निर्मिती होऊ शकते का असा प्रश्न? त्याच्यात ऑलरेडी ती वीज निर्मिती झालेली आहे, आणि जेव्हा तो घन आणि ऋण हे प्रभार खूप मोठ्या प्रमाणात असतात, ती जी ऊर्जा आहे तेवढी साठवण्याची जी क्षमता आहे ती सध्या तेवढ्यात तिथे तुम्हाला सांगता येत नाही की वीज इथेच कोसळेल. त्याच्यामुळे जगात दर सेकंदाला कमीत कमी 200 ठिकाणी वीज पडत असते कुठे ना कुठेतरी. तर ती कुठे पडेल हे तुम्हाला सांगता येत नाही, त्याच्यामुळे ती खेचणार, तुम्ही ग्रहण कशी करणार? त्याच्यासाठी कंडक्टर असणं गरजेचं आहे. तो तिथे कुठे असेल आपण सांगू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्यक्षात पॉसिबल नाहीये. जो घरातून किंवा कारखान्यांमधून जो घनकचरा निर्माण होतो त्याचा आपण ऊर्जा निर्मिती किंवा वायू निर्मितीसाठी उपयोग करू शकतो का? घनकचऱ्याचं मगाशी एक बायोगॅसचं उदाहरण आपण सांगितलं, आणखीन अशा पद्धतीचं काही शक्य आहे ना? म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी आता जसे डम्पिंग ग्राउंड्स आहेत, तिथला जो कचरा आहे त्याच्यातनं सुद्धा फायनली त्याच्यातनं बायोगॅसच उत्सर्जित होत असतो. म्हणजे आता जसे पेपरात आपण काही आगी लागणं किंवा ह्याचे जे आता जे उदाहरणं ऐकली देवनारला किंवा हे, तर त्याच्यात बराचसा भाग असतो की जो कचऱ्यातनं जो गॅस जनरेट होतो त्याला जर कुठेतरी जर आग लागली असेल किंवा हे झाली असेल तर त्याच्यामुळे तो बायोगॅसचा सोर्स खाली आहे, म्हणून ती आग जास्त वेळ धुमसत राहते. सो ती जर तुम्ही योग्य प्रकारे वापरू शकलात, पण त्याच्यात कसं आहे, त्याच्यातनं प्लास्टिक किंवा तुमचे लोखंड, काच आणि तुमचा डिग्रेडेबल जो बायोडिग्रेडेबल कचरा आहे हे वेगळं असतील तर ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला एफिशियंटली तुम्ही ते वापरू शकता. म्हणजे पुन्हा आपल्याला कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य केलं तर पुढचं आपलं ऊर्जेचं व्यवस्थापन अधिक चांगलं होऊ शकतं. ज्या गोष्टीचं विघटन होतं तर ती गोष्ट तुम्ही एनर्जी जनरेशनसाठी वापरू शकता. बरोबर. प्लास्टिकचं विघटन होत नाही, त्यामुळे ते अनेक वर्ष तसं राहतं. काचेचं विघटन होत नाही, ते अनेक वर्ष तसंच राहतं. मग ते एक फॉर्मच्या एनर्जी वापरून तुम्ही एक गोष्ट तयार केली आहे, ते वस्तुमान तयार झालंय आणि आता तिथून पुढे त्याचं कन्व्हर्जन होत नाहीये. बरोबर. त्यामुळे ते तसंच पडून राहतं. त्यामुळे त्याचा वापर आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी नाही, उलट त्याचा त्रासच जास्त होतो. पण जेवढं जेवढं काही विघटनशील आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही ऊर्जा निर्मितीसाठी नक्की वापरू शकता. मी एका ऊर्जा स्रोताबद्दल ऐकलं, जिओथर्मल एनर्जी. ती नक्की काय असते आणि तिचा वापर आपण करू शकतो का? अजून हा प्रयोग चालू आहे जिओथर्मल एनर्जीचा. आपण जर पृथ्वीचा विचार केला ना तर पृथ्वीच्या आतमध्ये क्रस्ट वरचं जे काही 100 किलोमीटरचं एक आवरण सोडलं तर त्याच्या खाली सगळा मोल्टन रॉक आहे, मेंटल आहे. त्याच्या आतमध्ये परत लाव्हारस आहे आणि त्याचं टेम्परेचर बरंच जास्त आहे, एक 2000 ते 3000 डिग्री सेल्सिअस एवढं, आणि ते सतत आपल्या पृथ्वीच्या कोर भोवती फिरतंय. आणि एवढ्या वेगाने फिरणारं हे जे मोल्टन मास एवढं उष्णते आहे त्याच्यातनं आपल्याला एनर्जी मिळू शकते का? किंवा ज्या टेक्टॉनिक प्लेट आहेत त्या ज्या मुवमेंट आहेत त्याच्यामध्ये ती पोटेन्शियल एनर्जी साठवलेली आहे, आणि ती मुवमेंट जी आहे त्या मुवमेंटच्या मदतीने आपल्याला एनर्जी जनरेट करता येते का, ह्याच्यावर अजून अभ्यास चालू आहे. पण आपण तिथपर्यंत खालपर्यंत पोहोचणं हेच अजून खूप कठीण आहे. काही ठराविक प्रमाणामध्ये ड्रिलिंग करून आपण जातोय,
पण त्याच्यापेक्षा जास्त मग वापर ज्या ठिकाणी आपल्याला हे गरम पाण्याचे स्रोत मिळतात किंवा गिझर सायकल असेल, तुम्ही पाण्याचे गरम पाण्याचे स्रोत वरती येतात, तर त्या ठिकाणी काही प्रयोग चालू आहेत की तिथे ड्रिल करून ती जी ठराविक वेळानंतर वाफ वर येते त्याचा वापर करून काही टर्बाईन्स किंवा काही असं काही तयार करता येऊ शकतं का? कारण तो सतत चालू असलेला सोर्स आहे. गरम पाण्याचे झरे जे असतात त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी वगैरे ठिकाणी आपल्याला बघायला. पण त्याच्यापेक्षाही जास्त जे कॅनडा किंवा ह्या भागांमध्ये जे मोठे फवारे येतात की ते दर ठराविक वेळाने उडतात, तर ते त्याचा वापर करून एनर्जी जनरेशन होऊ शकेल का, ह्याच्यावर काम चालू आहे. जिओथर्मल एनर्जीचा विचार नक्की आहे, पण अजून ते खूपच प्रायोगिक स्थितीमध्ये. याचा काही गोष्टींसाठी तुम्ही वापर करू शकता की जमिनीत जेव्हा साधारण 4 मीटर खाली तुमचं तापमान एक ठराविक तुमचं जे ॲव्हरेज वर्षाचं तापमान असतं, म्हणजे थंडीत आणि उन्हाळ्यात जेवढं टेम्परेचर डिफरन्स आहे त्याचं जे ॲव्हरेज असतं ते जमिनीच्या खाली 4 मीटर आणि त्याच्या खालच्या भागात तुम्हाला मिळतं. म्हणजे ज्या भागात खूप थंडी आहे किंवा खूप उष्णता आहे, गरमी असते, उष्मा असतो, तर अशा वेळेला 4 मीटर खाली जर तिथनं हवा पास केलीत किंवा तिथनं जर पाणी तुम्ही काढायचा प्रयत्न केलात किंवा त्याच्यातनं पाणी फिरवलं तर ते नैसर्गिकरित्या थंड किंवा गरम होऊ शकतं. मी असं म्हणतात की एक ऋतू मागचं टेम्परेचर 4 मीटर खाली तुम्हाला मिळतं. बरं, मग आता जर तुमच्याकडे उन्हाळा चालू असेल तर 4 मीटर खाली तुमचा कदाचित हिवाळा चालू असेल. अशा वेळेला तुम्हाला तिथनं ती गार हवा किंवा गार पाणी तुम्ही जर फिरवू शकलात पाईपच्या माध्यमातून तर तुम्हाला मिळू शकतं. तो असे वापर करतात. पण आता आपल्याला जसं सर म्हणाले तसं की 5 किलोमीटरच्या खाली काय आहे ह्याचा नक्की आपल्याला अंदाज नाहीये. बरोबर. तर काही ठिकाणी जिथे आपलं कवच कमी पातळ झालेलं आहे किंवा कमी जाडीचं आहे तिथे आपल्याला याच्यावरनं अशी विद्युत निर्मिती होऊ शकते. म्हणजे यावरून लक्षात येते की ऊर्जा क्षेत्रामध्ये संशोधनाला खूप संधी आहे. हो, म्हणजे मुलांना पुढे ज्यांना यामध्ये विज्ञानामध्ये रुची आहे त्यांना या दृष्टीने आपण काय सांगणार? नक्कीच. कारण की जशी पारंपरिक ऊर्जेचे स्रोत साधारण जसं आपण म्हणतो की कोळसा साधारण 200 वर्ष टिकेल, पण जे खनिज तेल आहे किंवा नॅचरल गॅस आहे याला साधारण 60 ते 70 वर्षापेक्षा जास्त अजून हे नाहीये. तर अशा वेळेला अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे तुम्हाला कॅप्चर करणं किंवा मिळवणं किंवा त्याच्यावर संशोधन करणं ह्याच्यासाठी खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अवकाशात ज्या उल्का फिरतात तर त्यांच्यापासून आपण वीज निर्मिती करू शकतो का? आकाशामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी फिरत असतात. उल्का म्हणजे काय, तर ज्याला पृथ्वीच्या जवळ या गोष्टी येतात किंवा पृथ्वी त्यांच्या जवळ जाते त्याला ग्रॅव्हिटीमुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने ओढल्या जातात. वरती एक स्ट्रॅटोस्फिअर म्हणून आहे वातावरणामध्ये. पृथ्वीचा जो स्ट्रॅटोस्फिअर असतो म्हणजे वातावरणाचा सगळ्यात बाहेरचा भाग आहे, आयनोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर, हा खूप गरम असतो. म्हणजे 1000 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर असतं तिथे. आणि तिथे त्या गोष्टी शिरल्या की गरम होतात. जसजशा आतमध्ये येतील तसं घर्षण होतं त्यांचं आणि फ्रिक्शननी त्या अजून 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 गरम होतात आणि वरच्यावर जळून जातात. त्याला आपण उल्का म्हणतो. पण जसं वीज पडण्याचं आहे की कुठे पडेल माहिती नाही आपल्याला आणि इतक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ती जो वरती तयार झालेला चार्ज आहे हा डिस्चार्ज होतो, त्याच्यामुळे आपल्याला तो कॅप्चर करता येणं शक्य नाही. तसंच उल्कांच्या बाबतीत ही जी उष्णता आहे ना ती काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ती वस्तू पूर्ण जळून नष्ट होते. त्यामुळे त्याच्यापासून एनर्जी जनरेट करणं हे शक्य नाही आपल्याला. सर, अणुऊर्जा म्हणजे काय आणि त्याचा वापर नेमकी कुठे आणि कसा केला जातो? अणुऊर्जा म्हणजे सोपी. अणू तुम्ही सगळ्यांनाच माहिती असेल की मध्ये एक केंद्रक असतं आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. तर या केंद्रकामध्ये अनेक छोटे छोटे कण असतात, प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल, आणि या सगळ्या गोष्टी एकमेकांना बांधून ठेवलेल्या आहेत. त्याच्यातल्या एनर्जीनी बांधलेल्या आहेत. आणि अणू तोडणं किंवा वेगळं करणं हे खूप कठीण असतं. तर आता जे काही प्लुटोनियम असेल किंवा युरेनियम असेल असे काही अणू आहेत हे स्टेबल नसतात. म्हणजे त्यांचं त्याच्यापेक्षा कमी वस्तुमानाच्या अणूमध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे त्यातले काही इलेक्ट्रॉन त्याला सोडून जातात, एखादा प्रोटॉन सोडून जातो आणि हे होत असताना त्याच्यातनं ऊर्जा बाहेर पडते. किंवा सूर्याच्या बाबतीत आपण बघितलं तर हायड्रोजनचे 4 अणू एकत्र येतात आणि हेलियमचा अणू तयार होतो. आता 4 हायड्रोजन अणूचं जेवढं अणुवस्तुमान आहे आणि एका हेलियमच्या अणूचं जेवढं अणुवस्तुमान आहे, ॲटॉमिक वेट तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, तर ह्याच्यामध्ये जो फरक आहे ना की 4 हायड्रोजन अणूंचं एकत्रित ॲटॉमिक वेट हे हेलियमच्या एका अणूच्या ॲटॉमिक वेटपेक्षा जास्त असतं. मग हा फरक कुठे आला? 4 एकत्र तर आलेत पण 4 तयार होऊन आलेला ॲटॉमिक वेट कमी आहे. मग तो जो फरक आहे हा फरक ऊर्जेमध्ये रूपांतरित झाला असतो. ही झाली अणुऊर्जा. अणुबॉम्बमध्ये किंवा अणुभट्ट्यांमध्ये युरेनियम किंवा प्लुटोनियम यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या तोडतात आणि छोटा अणू तयार करतात त्याच्यापेक्षा कमी वस्तुमानाचा. सूर्यासारख्या ताऱ्यांमध्ये किंवा मोठ्या गोष्टींमध्ये अणू एकत्र येतात आणि जास्त वस्तुमानाच्या अणू तयार होतात. आणि या दोन्हीमध्ये
जो फरक असतो वस्तुमानातला तो ऊर्जेमध्ये रूपांतरित असतो, याला अणुऊर्जा म्हणतात. आता ती आज सध्या आपण वापरण्यासाठी किती वापरतो अणुऊर्जा? नाही, तर ती वापरण्यासाठी जी उष्णता होते त्याच्यातनं तुम्ही काय करता, जसा कोळसा वापरून आपण त्याची वाफ बनवतो आणि ते वाफेवर टर्बाईन फिरवतो आणि विद्युत निर्मिती करतो, इथेही तोच असतं. ही जी उष्णता तयार होते अणुभट्टीमध्ये ती परत आपण त्याच्यातनं स्टीम तयार करतो किंवा वाफ तयार करतो आणि त्याच्यावर परत टर्बाईन वापरून ती हे केली जाते. सो परत ती जी औष्णिक किंवा ऊर्जा आहे त्याच्यासारखी जी अणुऊर्जा पण आपण शेवटी पॉवर जनरेशनसाठी वापरली जाते. आज आपण किती प्रमाणामध्ये अणुऊर्जा वापरतो? आपल्याकडे साधारण 2.5% अणुऊर्जेचं म्हणजे वापर आज हे आहे. प्रमाण खूप कमी आहे. खूपच कमी आहे. प्रगत देशांमध्ये काय परिस्थिती? एक साधारण 15 ते 20% आहे बऱ्याचशा देशांमध्ये, आणि काही प्रगत देशांमध्ये जवळजवळ ते 40 ते 50% जास्त ऊर्जा अणुऊर्जेद्वारे त्यांनी वापरतात. पर्यावरणाला अधिक पूरक अशी आहे ही? धोके तर आहेत त्याचे, आपण फुकुशिमा किंवा याच्यासारखे काही घटना घडलेल्या आहेत, पण मिळणारी ऊर्जा आणि त्याच्यासाठी लागणारी जागा आणि त्याच्यातनं मिळण्याचा त्याचा काळ हे जर बघितलं तर अणुऊर्जा हा नक्कीच एक पर्याय आहे. म्हणजे त्याचे फायदे जास्त आहेत पण तोट्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मुलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत पण ते सगळे ऊर्जा निर्मिती विषयीचे प्रश्न दिसत आहेत. अर्थात ऊर्जा निर्मिती आणि त्याचे नवीन नवीन स्रोत शोधणं हे गरजेचं आहेच, त्यामध्ये संशोधनाच्या वाटा सुद्धा दडलेल्या आहेत, पण त्याचबरोबर गरजेचं आहे आपण ऊर्जेचा वापर सुयोग्य पद्धतीने करणं. म्हणजे गंमत बघा, जेव्हा आपण एखादा आदिवासी नृत्य बघतो तेव्हा काय बघतो तर मध्ये शेकोटी लावलेली असते आणि भोवती आदिवासींनी छान फेर धरलेला असतो, ते नृत्य करत असतात. आपण म्हणतो की आम्ही आधुनिक झालो, पण आपण काय करतो, एका अर्थाने आयुष्य जगण्याचं नृत्य करत असताना आपण सगळीकडे रोषणाई झगमगाट करून ठेवलाय. ही कुठेतरी ऊर्जेची उधळपट्टी नाही ना, याकडे मला वाटतं आपण सगळ्यांनीच लक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा जास्तीत जास्त सुयोग्य असं ऊर्जेचं व्यवस्थापन आपण सगळे मिळून करूया, या संकल्पासह आज इथेच थांबते. धन्यवाद.